फॉरेक्स ट्रेडिंग सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आय होप मित्रांनो प्रत्येकानेच या सिरीजचा पहिला व्हिडिओ पाहिला असेल. जर तुम्ही नसेल बघितला तर खाली मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय त्या व्हिडिओची. तो व्हिडिओ आधी बघा, कारण की त्याच्यामध्ये ना मी बेसिक गोष्टी क्लिअर केल्यात. सगळ्या गोष्टी बेसिक ज्या तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये महत्वाच्या आहेत ट्रेडिंग करण्यासाठी ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात. तर तो व्हिडिओ आधी बघा. आणि ज्यांनी ज्यांनी पहिला व्हिडिओ बघलाय या फॉरेक्स ट्रेडिंग सिरीजचा त्यांच्यासाठी हा दुसरा व्हिडिओ मी इथून पुढे कंटिन्यू करतोय. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी जास्त काही न बोलता मी तुम्हाला क्लिअर कट डायरेक्टली स्क्रीनवरती घेऊन जातोय. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खरोखरच मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी किंवा फॉरेक्स ट्रेडिंग मधून पैसे कमवण्यासाठी फक्त एक सेटअप पुरेसा आहे का? हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल. त्याचं उत्तर मी आधीच देतो व्हिडिओच्या सुरुवातीलाच. येस, फक्त एक सेटअपच महत्वाचा आहे. आता हे तुम्ही म्हणाल की हे असं का म्हणतोय, तर तुम्ही या सिरीजचा पहिला व्हिडिओ बघितला असेल, पूर्ण व्हिडिओ जर बघितला असेल कुठे स्किप न करता, तर त्याच्यामध्ये मी एक एक्झाम्पल दिलं होतं गाडीचं. तेच एक्झाम्पल मित्रांनो इकडे तुम्हाला लागू होते. म्हणून मी म्हटलं की एक सेटअप पुरेसा आहे मार्केटमधून पैसे कमवण्यासाठी. आता पुढे जाऊया. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एंट्री कशी करायची, एक्झिट कशी करायची, स्टॉप लॉस कुठे असायला पाहिजे, योग्य रिस्क रिवॉर्ड किती असावा, टाइम फ्रेम कुठला वापरायचा, मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस का करावी, ट्रेडिंग स्टॉप लॉस काय असतो, ट्रेडिंग स्टॉप लॉस कसा सेट करायचा, ब्रेक इव्हन म्हणजे काय, पार्शियल प्रॉफिट बुकिंग म्हणजे काय, प्रॉफिट म्हणजे नक्की काय, कन्सिस्टन्सी कशी ठेवायची, ट्रेडिंग प्लॅन का गरजेचा आहे, सायकोलॉजी ट्रेडिंग मध्ये का महत्वाचे आहे. आता हे जे टॉपिक्स आहेत ना, हे पुढे व्हिडिओमध्ये आपण सगळे कव्हर करणार आहोतच. तरी सुद्धा तुम्हाला असं वाटलं म्हणजे माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये मी एखादा टॉपिक जर विसरलोच, तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. खाली मी व्हॉट्सअपला नंबर दिलाय. त्या नंबरला तुम्ही यातला जो कुठला टॉपिक्स मी कव्हर करायचा राहिलाय किंवा तुम्हाला कळला नाही किंवा माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये मी एकदम स्पीडली ते टॉपिक मी कव्हर केलाय, म्हणजे मी तो टॉपिक स्किप केलाय असंही होऊ शकतं. तर तुम्ही मला व्हॉट्सअपला नक्की विचारू शकता. आणि हो, हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे बरं का. याच्या मागे माझा प्रयत्न इतकाच आहे, प्रत्येक मराठी माणूस ट्रेडिंग या क्षेत्रात पुढे गेला पाहिजे. त्याने ट्रेडिंगला ॲज अ करिअर म्हणून घेतलंच पाहिजे, कारण की ही ट्रेडिंग ही जी स्किल आहे ही खूप सोपी आहे. इतर कुठलाही बिझनेस तुम्ही घेतला तर त्याच्यापेक्षा हा ट्रेडिंग हा बिझनेस खूप सोपा आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याचा कुठे ना कुठे तुम्हाला प्रचिती येईल. हे मी तुम्हाला एका विश्वासाने सांगतोय. आता का सांगतोय, हे सगळं लाईव्ह मार्केटमध्ये मी ट्रेडिंग करून तुम्हाला दाखवणार आहे. फक्त एका सेटअपवरती आपल्याला ट्रेडिंग करायचे. बघा मार्केटमध्ये इथे 10-10, 20-20 प्रकारचे चार्ट अनालिसिस वगैरे करून लोक बसलेत. कोणी चेंज ऑफ कॅरेक्टर ट्राय केलंय, कोणी सपोर्ट रेझिस्टन्स, कोणी ब्रेकआउट, ब्रेकडाउन, कोणी ब्रेकआउट ऑफ स्ट्रक्चर, कोणी एफ-व्ही-जी म्हणजे फेअर व्हॅल्यू, गॅप व्हॅल्यू वगैरे, राउंड नंबर वगैरे असं बरंच काय-काय शिकलेत लोकं. मी उगाच जास्त अजून नावं घेत नाहीत. म्हणजे ट्रेडिंगमध्ये शिकण्यासाठी चार्ट पॅटर्न आहे, कॅन्डलस्टिक आहे, ट्रेंड लाईन बरंच काय-काय बघा. हे सगळं जरी आपण शिकलो ना, तरी सुद्धा बघा या सीरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्येच मी सांगितलंय की ट्रेडिंग हा असा बिझनेस आहे जो प्रोबॅबिलिटी वरती चालतोय. थोडक्यात मराठीमध्ये अंदाजपंची यावरती चालतोय. मग मला सांगा, हे सगळं नॉलेज घेऊन जर तुम्हाला अंदाजावरतीच ट्रेडिंग करायची, तर या नॉलेजचा यूज कुठे करायचा आहे? म्हणून मी म्हटलं ना, की सगळं नॉलेज जरी तुमच्याकडे असेल, तरी सुद्धा तुम्हाला एंड ऑफ डे किंवा एंड ऑफ तुमचं ट्रेड तुम्हाला यायचंय कुठे? प्रोबॅबिलिटी वरतीच. ओके, म्हणून म्हणतोय एवढं नॉलेज घेण्याची खरं तर काही गरज नाही. आता फक्त एक सेटअप का महत्वाचा आहे किंवा एका सेटअप वरती का ट्रेडिंग करून आपण पैसे कमवू शकतो किंवा खरंच कमवू शकतो का, हे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, या सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ओके, सो तुमचा जास्त वेळ नाही घेता मी डायरेक्टली चार्ट वरती घेऊन जातोय तुम्हाला. चार्ट वरती बघा, आपण काय करूयात, ट्रेडिंग व्ह्यू. तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये काम करताय ना, किंवा तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये काम करा, तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू एकच वेबसाईट आहे ज्याच्यावरती जगभरातले सगळे चार्ट तुम्हाला या एका वेबसाईट वरती दिसतात. हे बघा इकडे नाव तुम्हाला दिसेल ट्रेडिंग व्ह्यू. हे एवढं नाव जरी तुम्ही टाकलं ना, आता तुम्ही हे मी लॅपटॉप वरती का सांगतोय, कारण की मला थोडं व्हिडिओमध्ये हे सगळं कव्हर करायला ना थोडंसं इझी होते. बट जी प्रोसेस मी इथे लॅपटॉप वरती सांगतोय ना, सेम प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईल वरती फॉलो करू शकता. ओके, आपण आता या फॉरेक्स ट्रेडिंग सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की लाईव्ह मार्केटमध्ये कशा प्रकारे ट्रेडिंग करायचे, आपल्या सेटअपला फॉलो करून कशा प्रकारे आपण एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस, टार्गेट ट्रेडिंग, स्टॉप लॉसचा यूज करायचा आहे. हे सगळं आपण पाहणार आहोत. सोबतच सेटअपमध्ये कुठली टाइम फ्रेम असायला पाहिजे, ब्रेक इव्हन कुठे असणार आहे, कसं आहे, सगळं सगळं आपण इथे पाहणार आहोत. कुठल्या पेअर्समध्ये ट्रेडिंग करायची वगैरे वगैरे, ए टू झेड सगळं काही इथे कव्हर होणार आहे. याच्यासाठी तुम्हाला कुठेही ₹1 द्यायची गरज नाही. ओके, बघा क्रोम ओपन केलं तुम्ही, त्याच्यानंतर ट्रेडिंग व्ह्यू एवढं टाकलं ना, त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही नवीन पहिल्यांदाच आयुष्यात तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू हे वेबसाईट ओपन करताय, तर तुम्हाला जीमेल आयडीने फक्त एकदाच तुम्हाला काय करायचंय, लॉग इन करायचंय. साइन अप करून लॉग इन XYZ जे काय असेल ते. एकदा तुम्ही लॉग इन केलं ना, अशा प्रकारे तुम्हाला तुमचा चार्ट दिसेल. ओके, अशा प्रकारे तुम्हाला चार्ट दिसेल. आता एक मिनिट, मी पहिले आपला हा सेटअप जो आहे ना, हा इथून डिलीटच करतो. ओके, हा मी डिलीट केला. आता तुम्हाला अशा प्रकारे चार्ट दिसेल. इथे काय करायचंय, तुम्हाला प्लस वरती आयकॉन वरती यायचंय. तुम्हाला इथे टाइप करायचंय
XAU, जसं मी टाईप केलं ऑलरेडी, XAUUSD. ओके, हे टाईप केलं, ऑल वरती क्लिक करा. आता हे जे दिसते ना गोल्ड, ठीक आहे, याच्यावरती क्लिक केलं ना इकडे प्लस आयकॉन असते. आता हे मी डिलीट करतो, इथे बघा, इथे प्लस वरती क्लिक करायचंय. प्लस वरती क्लिक केलं, हे तुमच्या इकडे वॉच लिस्टला ऍड होईल. मी पाहिजे तरी सगळं डिलीट करून दाखवतो. बघा, मला असं वाटतं का प्रत्येकाला बेसिक पासून या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. आता बघा, मी वॉचलिस्ट सुद्धा डिलीट केली तुमच्यासाठी फक्त. आता हा चार्ट तुम्हाला इकडे दिसतोय, बाकी बघा काही नाही स्क्रीनवर, फक्त ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे. आता करायचं काय, प्लस आयकॉन वरती क्लिक करायचंय आणि इकडे तुम्हाला टाईप करायचंय XAUUSD. ही एकच पेअर्स तुम्हाला घ्यायची आहे, म्हणजे गोल्ड. थोडक्यात गोल्डचा शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्हाला सर्च करायचंय XAUUSD आणि इकडे प्लस बघा, प्लस वरती क्लिक करायचंय. याने काय होईल, हे गोल्ड तुम्हाला इकडे ऍड होईल. ओके, त्यानंतर अजून एक तुम्हाला पेअर्स मध्ये ट्रेडिंग करायचे, ते म्हणजे BTC. तर इथे सिंपल टाईप करा BTC. एवढं जरी तुम्ही टाईप केलं, हे बघा इथे आलं BTC US डॉलर. इकडे दिसते तुम्हाला BTC US डॉलर, किंवा वरची कुठली दोन्हीपैकी एक तुम्ही घेऊ शकता. ओके, सो मी काय करतोय, किंवा मला वाटतं ही घ्यायला पाहिजे, कारण आपण ओंडाचाच गोल्ड सुद्धा घेतलाय. ओके, सो मी ही घेतो BTC ओंडा. ओके, प्लस केलं, ठीक आहे. चलो, दोन वॉचलिस्ट मध्ये आपल्या पेअर्स ऍड झाल्यात. आता करायचं का आपल्याला, गोल्ड वरती क्लिक केलं, गोल्डचा चार्ट तुम्हाला असा दिसेल. 5 मिनिटाची टाइम फ्रेम ठेवायची. बघा, टाइम फ्रेम तर मी तुम्हाला एक थोडस डार्क सिक्रेट सांगतो. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला असं सांगितलं जातं की मार्केटचं स्ट्रक्चर जर तुम्हाला पाहायचंय तर तुम्हाला 4 आवर टाइम फ्रेम यूज करायचे. मार्केट कुठल्या मुवमेंटला चाललंय तर तुम्हाला 1 डेची टाइम फ्रेम यूज करायचे. बघा, हे फक्त ना मित्रांनो, मी तुम्हाला खूप मनापासून सांगतोय, माझ्या खूप म्हणजे मी रिक्वेस्ट करून सांगतोय, हे फक्त तुम्हाला कुठेतरी ना वेड्यात काढायचे धंदे. मी क्लिअर कट सांगतोय, याने कुठल्याही ट्रेडर ट्रेडिंग करत नाही मित्रांनो. 4-4 तासाची टाइम फ्रेम, 1-1 तासाच्या टाइम फ्रेमने ट्रेडिंग होत नसते. ट्रेडिंग म्हणजे काय विषय आहे, जेवढं तुम्ही छोट्या टाइम फ्रेम वरती जाल ना, तेवढा तुमचा स्टॉप लॉस कमी मिळतो. स्टॉप लॉस म्हणजे काय, तुम्ही मार्केटमध्ये रिस्क किती घेताय. 4-4 तासाच्या टाइम फ्रेम वरती कधीच ट्रेडिंग होत नाही. हे फक्त तुम्हाला असं दाखवलं जातं. म्हणजे आता मी पण इकडे 4 तासाची एक 1 डेची टाइम फ्रेम यूज करेन ना, तुम्हाला असं वाटेल की माझ्याकडे भरपूर नॉलेज आहे. बघा, नॉलेज असणं आणि मार्केटमध्ये पैसे कमवणं याचा काही संबंध येत नाही. तुम्ही फक्त, मी म्हणतोय ना, इथून पुढे फक्त व्हिडिओ कंटिन्यू स्किप न करता बघा. एका सेटअप वरती तुम्हाला असं वाटेल की खरंच मार्केटमध्ये एका सेटअप वरती पैसे बनतात, तर आपण काय एवढ्या गोष्टी शिकण्यावरती फोकस करतोय. आता इथे राहिला प्रश्न, टाइम फ्रेम वरती आपण बोलत होतो. 4 तासाची टाइम फ्रेम जर तुम्ही यूज करून चार्ट अनालिसिस करताय, हे फॉरेक्स मार्केट आहे. हे एका कॅन्डल वरती पूर्ण 4 तासाचं अनालिसिस आहे ना तुमचं, एक कॅन्डल पूर्ण चेंज करू शकते. कारण हे फॉरेक्स मार्केट, जसं आपण या सिरीजच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये बघितलं की हे मार्केट जे आहे, हे डिसेंट्रलाइज मार्केट आहे. हे मार्केट कुणीही कंट्रोल करू शकत नाही. इथे कुठल्याही प्रकारे ऑपरेटर वगैरे नसतो. म्हणून मित्रांनो, कधीही 4 आवर 1 डे वगैरे याच्यावरती तुम्ही अनालिसिस करायचं नाहीये. फक्त तुम्हाला 5 मिनिटं किंवा त्याच्या खाली, कारण की जेवढं टाइम फ्रेम तुम्ही कमी यूज कराल ना, तेवढा तुमचा स्टॉप लॉस कमी कमी होत जातो. कारण कॅन्डल म्हणजे काय, पैसेच आहेत. हे बघा, हे जे कॅन्डल तुम्ही बघताय ना, हे पण पैसेच आहेत. कुणीतरी इकडे मार्केटमध्ये काय केलंय, कुणीतरी मार्केटमध्ये इकडे ट्रेडिंग केली आहे, कोणतरी बाय केलंय, कोणतरी सेल केलंय. ओके, तर इकडे 5 मिनिटाची टाइम फ्रेम घेतली. त्याच्यानंतर इंडिकेटर वरती यायचंय. इंडिकेटर वरती आल्यानंतर बघा, इकडे माझा सुशांत सिक्रेट नावाचा तुम्हाला सेटअप मिळेल. याच्यावरती क्लिक करायचंय. आता हा सेटअप तुम्हाला कसा मिळेल, तर हे तुमच्या ट्रेडिंगच्या फ्री प्लॅटफॉर्म वरती सध्या अवेलेबल आहे का, तर नाहीये. बट मित्रांनो, फ्री ऑफ कॉस्ट मी तुमच्यासोबत हे शेअर करतोय. यासाठी तुम्हाला काय करायचंय, छोटीशी स्टेप फॉलो करायची. मी एक खाली लिंक देतोय एक्सएमची. एक्सएम मध्ये तुमचं अकाउंट ओपन करा. ज्यांचं ऑलरेडी अकाउंट ओपन आहे ते पार्टनर चेंज करू शकतात. त्यांच्यासाठी मी व्हॉट्सअप नंबर दिला, व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज करा. आता कुणी इकडे म्हणे की अकाउंट का ओपन करायचंय, कारण की तुम्ही मग इंडिकेटर घेताय ट्रेडिंगसाठी, बरोबर. आता अकाउंट ओपनिंग केल्यानंतर तुम्ही इंडिकेटरला फक्त 1 हप्ता तुम्हाला काय करायचं, डेमो ट्रेडिंग करायची. त्याच्यानंतर रिअल मनीने तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचंय. कारण मला असं वाटतं की आता जर तुम्हाला माहिती झालंच आहे की अशा प्रकारे सुद्धा आपण पैसे कमवू शकतो, किंवा साईड बाय साईड तुम्ही मार्केटमधून सुद्धा पैसे कमवू शकता. तर एकदा का तुम्हाला या गोष्टीची माहिती झाली, एकदा का तुम्हाला कळलं, या एका वीक मध्ये अजून एक सांगतोय, एक वीक जो तुम्ही डेमो ट्रेडिंग करताय, त्या डेमो ट्रेडिंग मध्ये तुम्ही प्रॉफिटेबल व्हायला पाहिजे, तरच तुम्हाला रिअल मनीने ट्रेडिंग करायची. जर तुम्ही एक वीक जो तुम्ही सुरुवातीचा सेटअपला फॉलो करून ट्रेडिंग करताय, तिथे जर तुम्हाला लॉस होतोय, तुम्ही डिरेक्टली व्हॉट्सअपला मला मेसेज करून विचारायचंय, किंवा तुम्ही डिरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, स्क्रीनशॉट शेअर करू शकता की मला डेमो ट्रेडिंग मध्ये लॉस झालाय, माझी काय चुकी झाली. कारण की जो सेटअप मी तुमच्यासोबत शेअर करतोय, ज्याची 90+% अॅक्युरसी आहे मित्रांनो. मी स्वतः हा सेटअप मागच्या 3 वर्षापासून फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये रेग्युलरली यूज करतोय. मी ऍज अ फुल टाइम ट्रेडर म्हणून मार्केटमध्ये काम करतो.
फुल टाइम ट्रेडरचा अजून एक तुम्हाला मी एक थोडंसं त्याचा गैरसमज दूर करतोय. फुल टाइम ट्रेडर याचा अर्थ असा नाही की 24 तास मी स्क्रीन समोर असतो. दिवसातले फक्त 1 ते दीड तासच मी स्क्रीन समोर असतो. याचा सुद्धा मी तुम्हाला नंतर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला या गोष्टी सगळ्या क्लिअर होतील. ओके. तो राहिला प्रश्न आता हे इंडिकेटर तुम्हाला कसं मिळेल याचं आपण क्लिअर कट बोलणं झालंय. आता समजा तुमच्या ट्रेडिंग व्ह्यू वरती हा इंडिकेटर एकदा अप्लाय झाला. बघा बोलताना मला असं वाटतं कुठल्या गोष्टी मी थोडंफार जर स्किप होत असतील ना, खाली WhatsAppला तुम्ही नक्की मला मेसेज करून विचारू शकता. अगदी व्हिडिओ पॉज करून विचारू शकता तरी चालेल, काही हरकत नाही. ओके. सो सेटअप वरती काय होतं, तुम्हाला कुठल्याही प्रकारे ट्रेंड लाईन तुम्हाला इकडे ड्रॉ करायची नाहीये. ना सपोर्ट रेझिस्टन्स ड्रॉ करायचा आहे, ना कुठली कॅन्डल स्टिक बघायची, हॅमर कॅन्डल झाली आहे का, डोजी कॅन्डल झाली आहे का, काय बुलिश एंगल्फिंग झाली आहे, काय बेरिश एंगल्फिंग झाली आहे, काहीही बघायचं नाही. कुठलाही चार्ट पॅटर्न तुम्हाला इकडे जरी तुमच्याकडे नॉलेज असेल तरी सुद्धा तुम्हाला इकडे त्या नॉलेजचा यूज करायचा नाहीये. कारण की या सगळ्या गोष्टी मित्रांनो मी ऑलरेडी या सेटअप मध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. ओके. आता सेटअप वरती काय करायचंय, सेटअप वरती तुम्हाला फक्त दोनच नावं मिळतील इकडे. एक सेल, सेल म्हणजे तुम्हाला गोष्ट विकायची सेल करायची, कसं ते मी तुम्हाला सांगतोय. आणि बाय, इकडे बघा बाय. बाय म्हणजे काय, तुम्हाला विकत घ्यायचे. ओके. इतकं सिंपल आहे. याच्या व्यतिरिक्त काहीही करायचं नाहीये तुम्हाला या चार्ट वरती. या चार्ट वरती तुम्ही ट्रेडिंग करू शकत नाही. ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्ट वरती फक्त तुम्ही चार्ट अनालिसिस करू शकता, जो की तुम्हाला नाही करायचा आहे. अनालिसिस सुद्धा तुम्हाला तुमचं मी 0 करून ठेवलंय, कारण की तुमच्या स्क्रीनवरती आपलं सेटअपच सगळं तुम्हाला अनालिसिस करून देणार आहे. ओके. आता राहिला प्रश्न तुम्हाला ट्रेडिंग करायची, तर ट्रेडिंग कुठे करायची आता आपण समजून घेऊ की एक्झॅक्ट सेटअपला फॉलो करून मार्केटमध्ये ट्रेडिंग कशी करायची, कुठे एंट्री करायची, कुठे एक्झिट करायची, कुठे स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे, कुठे स्टॉप लॉस लावायचा आहे, कुठे आपलं टार्गेट असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींवरती आपण आता फोकस करणार आहोत. ओके. सो ट्रेडिंग व्ह्यू जर आता क्लिअर झालंय, तरी इथे काय डाऊट असेल व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा. त्यानंतर मी न्यू टॅब ओपन करतोय. तुम्ही मोबाईलमध्ये डायरेक्टली आता ऍप्लिकेशन तुम्हाला मिळतं. मी लॅपटॉपवरती तुम्हाला काय करायचंय, सो लॅपटॉपवरती आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक्सएम म्हणून तुम्ही जरी सर्च केलं Google Chromeवरती, डायरेक्टली तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. जिकडे तुम्ही अकाउंट ओपन करताना जो तुमचा मेल आयडी आणि पासवर्ड असेल तो तुम्हाला इकडे लॉग इन करायचा आहे, जो की मी ऑलरेडी इकडे केलाय. ओके. त्याला तुमचं लॉग इन झालं, त्याच्यानंतर तुमच्या समोर या वेबसाईटचा किंवा एक्सएमचा होम पेज अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतो. ओके. इथे सुद्धा तुम्हाला चार्ट दिसतो, पण या चार्टवरती तुम्हाला आता फोकस नाही करायचा आहे. ओके. कारण का, सगळीकडे जर तुम्ही तुमचं चार्ट अनालिसिस वगैरे करत बसलात ना, तर तुम्ही कन्फ्यूज होणार, तुम्हाला एंट्रीच मिळणार नाही. सगळ्यात महत्वाचं बघा, इकडे बघा काय लिहिलंय, डेमो. तुम्हाला सुरुवातीचे एक हप्ता, पहिला वीक तुम्हाला 0.01 या लॉट साईजने, आता ही लॉट साईज काय वगैरे पिप्स वगैरे हे सगळं मी या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. खाली त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. ओके. सो डेमो अकाउंट इकडे मी क्लिअर कट इकडे तुम्हाला सांगते. डेमो मध्येच तुम्हाला ट्रेडिंग करायचे. पहिला एक हप्ता तुम्ही जोपर्यंत फर्स्ट वीक तुमचा प्रॉफिट मध्ये क्लोज करत नाही डेमो अकाउंट मध्ये, तोपर्यंत तुम्हाला रिअल मध्ये शिफ्ट नाही व्हायचं. ओके. सो आता डेमो मध्ये मी आलो. आता इथे बघा तुम्हाला एक दिसेल बाय आणि इकडे दिसेल सेल. ओके. हे दोनच गोष्टी करायच्या मित्रांनो. आतापर्यंत जे काय तुमच्याकडे मार्केटचं नॉलेज असेल, जर तुम्ही नवीन असाल तर वेल अँड गुड, पण तुमच्याकडे आतापर्यंत मार्केटचं जे काही नॉलेज असेल, हे सगळं नॉलेज मित्रांनो या दोनच गोष्टींवरती सुरू होतं आणि इथेच संपतं, बाय आणि सेल. एकदा का सेटअपला फॉलो करून मार्केटमध्ये बाय वरती क्लिक केलं किंवा सेल वरती क्लिक केलं किंवा कुठलंही तुमच्याकडे जे काही नॉलेज आहे ते सगळ्या नॉलेजच्या बेसवरती तुम्ही बाय वरती क्लिक केलं किंवा सेल वरती क्लिक केलं, त्याच्यानंतर तुमच्याकडे फक्त दोनच गोष्टी राहतात. ज्याचं तुमच्याकडे नॉलेज नसतं, काही नसतं. ही ह्युमन सायकोलॉजीमध्ये ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे प्रोबॅबिलिटी अँड पेशन्स. पेशन्स कशासाठी ठेवायचा आहे, की आता 10 रुपयाला जी गोष्ट मी सेल केली आहे, आता ती 8 रुपयाला जाऊन मला वेट करायचंय, 7 रुपयाला जाईपर्यंत मला वेट करायचंय किंवा मग परत 12 रुपयाला जाईपर्यंत मला वेट करायचंय. आता हे जाणार आहे की नाही जाणार आहे याच्यासाठी दुसरी गोष्ट फॉलो करायची आहे, प्रोबॅबिलिटी. बस या 4 गोष्टी आहेत मित्रांनो. ट्रेडिंगचा मूलभूत पाया किंवा ट्रेडिंग मध्ये जे पिलर्स आपण म्हणतो ते हे समजू शकता. कुठले, बाय आणि सेल हे तर झालं, कारण ही एंट्रीसाठी लागतं. पण एंट्री घेतल्यानंतर तुमच्याकडे जे काही नॉलेज आहे, मग तुम्ही कुठेही चार्टवरती अनालिसिस करून काही फायदा नाही, कारण की तुम्हाला फक्त दोनच गोष्टी फोकस करायच्या, एक पेशन्स आणि दुसरं प्रोबॅबिलिटीज. ओके. सो आता आपण काय करणार आहोत, एंट्री करणार आहोत. आता एंट्री कशी करायची, पहिले तर इकडे बघा, आपण इकडे समजा सेल मध्ये एंट्री केली असती गोल्ड मध्ये, तर एक्झॅक्ट आपल्याला एक चांगलं प्रॉफिट इकडे पाहायला मिळालं असतं. बट आपण आता बीटीसी मध्ये टर्न घेऊया. चला, बीटीसी मध्ये आपल्याला एक बाय साईडचा सिग्नल मिळाला. इथे क्लिअर कट लक्ष द्या, ज्यांच्याकडे पण सेटअप आहे, ज्यांच्याकडे नाहीये, सगळ्यांना सेटअप मिळणार आहे. जे जे अकाउंट ओपन करतील त्या प्रत्येकाकडे हा सेटअप शेअर केला जाईल. ओके. सो इकडे बघा बाय साईडचा सिग्नल मिळालाय आपल्याला. आता आपली एंट्री कुठे होणार आहे, बघा इकडे बघा 5 मिनिटं टाइम फ्रेम, मी अजिबात टाइम फ्रेम कुठेही चेंज केली नाही. इकडे अजिबात कॉम्प्रोमाइज करायचा नाहीये.
5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती बीटीसीचा हा चार्ट आपण ओपन केलाय. बाय साईडचा सिग्नल आपल्याला मिळालाय. आता इथे तुम्हाला काय करायचंय बघा, मी ट्रेंड लाईन वगैरे ड्रॉ नाही करत आहे. तुम्हाला वाटेल की मी काहीतरी ट्रेंड लाईन वगैरे ड्रॉ करतोय का, नाही. मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. बाय साईडचा सिग्नल ऍक्टिव्हेट झाल्यानंतर या कॅन्डलचा जो हाय ना, तो हाय इथे इथे बरोबर. या कॅन्डलचा हाय इथे आहे. सो या कॅन्डलचा हाय जसा ब्रेक होईल, इकडे जसा ब्रेक होईल, परत एकदा मी पाहिजे तर झूम करतो, ऑलरेडी ब्रेक झालाय बहुतेक. सो या कॅन्डलचा हाय इथे आहे, जो की या कॅन्डलने ब्रेक केलाय. ओके, जसा हा हाय ब्रेक झाला ना, इकडे आपल्याला बाईंग साईडला एंट्री करायची. आता तुम्ही म्हणा मी एंट्री तर केली आहे, मला स्टॉप लॉस कुठे मिळेल? तर तुम्हाला स्टॉप लॉस असणार आहे तुमचा एकाच कॅन्डल वरती, तुम्हाला स्टॉप लॉस आणि एकाच कॅन्डल वरती तुमची एंट्री असणार आहे. सेटअपला फॉलो करताना एक लक्षात ठेवा, सेम कॅन्डल तुमची जी एंट्रीची कॅन्डल आहे तीच कॅन्डल तुमची स्टॉप लॉसची कॅन्डल असणार आहे. इथे पण कॉम्प्रोमाइज नाही, कारण की हे डायरेक्टली तुमच्या पैशावरती इफेक्ट करणार आहे, तुमच्या पॉकेटवरती इफेक्ट होणार आहे, तुमच्या कष्टाच्या तुमच्या हक्काच्या पैशावरती इथे इफेक्ट होतो. त्याच्यामुळे सेम कॅन्डल, जी कॅन्डल तुमची एंट्रीची आहे, अजिबात बघायचं नाही प्रिव्हियस सपोर्ट कुठे, प्रिव्हियस रेजिस्टन्स कुठे, कुठे कॅन्डलस्टिक फॉर्म झालाय, कुठे डिमांड झोन, कुठे सप्लाय झोन, कुठे चेंज ऑफ कॅरेक्टर, कुठे ब्रेकआउट ऑफ स्ट्रक्चर, काही नाही. फक्त सिंपल ज्या कॅन्डलला तुमची एंट्री झाली आहे त्याच कॅन्डलला तुमचा स्टॉप लॉस असणार आहे. समजा ग्रीन कॅन्डलला म्हणजे बाईंग साईडला तुमची एंट्री झाली आहे, तर सेम कॅन्डलचा लो तुमचा स्टॉप लॉस असणार आहे. रेड कॅन्डलला एंट्री झाली आहे म्हणजे सेल साईडला तुमची एंट्री झाली आहे, तर त्याच कॅन्डलचा हाय तुमचा असणार आहे स्टॉप लॉस. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? परत मी एकदा सांगतो. इथे बघा, समजा 1 सेकंड, हे काय केलं मी डिलीट करतो. समजा या कॅन्डलला माझी एंट्री झाली, सेम या कॅन्डलचा लो माझा स्टॉप लॉस असणार आहे. ओके, आता मी स्टॉप लॉसची पण एक लाईन घेतो इथे. एवढा माझा स्टॉप लॉस आहे, इथेच स्टॉप लॉस आहे. आता स्टॉप लॉस आणि एंट्रीचा काय नवीन लोकांना कळणार आहे ते मी सांगतो. तुम्ही या वेळेला म्हणजे इथे किती 62,513 62,513 रुपीजला तुम्ही बाईंग साईडला बीटीसी मध्ये एंट्री केली. तर समजा मार्केट इथून जर वरती गेलं तर तुम्हाला प्रॉफिट होत राहील. ओके, पण आता मार्केट इथून खाली पण येऊ शकतं, कारण की पहिलेच सांगितलंय याच फॉरेक्स ट्रेडिंग सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की ट्रेडिंग हा पूर्णपणे प्रोबॅबिलिटी वरती चालणारा गेम आहे. ओके, सो इथे प्रोबॅबिलिटी काय म्हणते, मार्केट खरं तर इथून वर जायला पाहिजे, कारण की सेटअप वरती मी सिग्नल घेतलाय बाईंग साईडला. मी आतापर्यंत वेट केलंय, पण आता मी एंट्री घेतली कारण की सेटअप वरती मला सिग्नल मिळालाय. इथून मला चान्सेस आहे की मार्केट इथून वर जाईल. पण मार्केट जर इथून खाली आलं तर, कारण आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये बघितलंय की प्रोबॅबिलिटी, तर खाली आलं तर मग काय, मग कुठे मी बाहेर पडू, कारण माझा लॉस होणार आहे. खाली आलं तर मार्केट लॉस होणार आहे. मग ही जी एवढी गॅप दिसते ना, एवढाच मी लॉस मार्केटला देणार आहे. का देणार आहे एवढाच, कारण की माझी जी कॅन्डल आहे ती तेवढीच बनली आहे, म्हणून मी एवढाच लॉस देणार. आता इथे मार्केट आलं, इथून मी कुठलाही विचार न करता बाहेर पडणार. ओके, हा झाला तुमचा स्टॉप लॉस. इथे अजिबात कॉम्प्रोमाइज करायची नाहीये, अजिबात. मी इकडे अजून प्रिव्हियस कॅन्डल बघतो, लो बघतो वगैरे नाही, कारण की सेटअपचा रूलच सांगतोय. आणि तुमच्या सेटअपचा जर तुम्ही रूल्स फॉलो करत नाहीयेत, सेटअपला जर तुम्ही रिस्पेक्ट करत नाहीयेत, तर मित्रांनो मार्केट तुमची रिस्पेक्ट कधीच करणार नाही. तुम्ही अगदी बँक करत जरी झालात तरी सुद्धा मार्केट तुमची रिस्पेक्ट करणार नाही. म्हणून तुम्हाला तुमच्या सेटअपची रिस्पेक्ट करायची आहे. स्वतःवरती कॉन्फिडंट राहून, स्वतःवरती विश्वास ठेवून मार्केटमध्ये तुमच्या सेटअपची रिस्पेक्ट करून मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचे, तरच मित्रांनो तुम्हाला इकडे 101% रिझल्ट मिळेल. मी म्हणत नाही की प्रत्येक ट्रेडमध्ये तुम्ही विन होणार, पण तुम्ही एंड ऑफ मंथ, एंड ऑफ क्वार्टर, एंड ऑफ इयर तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिटेबल राहणार. आणि एक दिवस असा येईल की तुम्ही फक्त मार्केटच्या बेसवरती तुमचा जॉब सुद्धा रिझाईन करणार आणि फुल टाइम ॲज अ करिअर म्हणून तुम्ही इकडे ट्रेडिंगमध्ये शिफ्ट होणार. पण हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही तुमच्या सेटअपची रिस्पेक्ट करायला शिकणार. तो इकडे बघा, आपल्याला काय आता आपण आतापर्यंत काय शिकलो की मार्केटमध्ये एंट्री कुठे करायची. इथे तुमची एंट्री झाली, हा तुमचा स्टॉप लॉस झाला. ओके, आता राहिला प्रश्न, हा झाला स्टॉप लॉस, ही झाली एंट्री, तर मग टार्गेट कुठे? आता टार्गेट बद्दल ना बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. म्हणजे कोर्सेसमध्ये जिकडे जिकडे पैसे घेऊन वगैरे शिकवलं जातं तिथे सुद्धा असं सांगितलं जातं की तुम्ही इथे एंट्री केली का हे तुमचं टार्गेट आहे. बरोबर? खरं तर मित्रांनो मार्केटमध्ये टार्गेट हा प्रकारच मुळात अस्तित्वात नाहीये. परत एकदा मी सांगतो, मार्केटमध्ये टार्गेट हा प्रकारच अस्तित्वात नाहीये, कारण की आजपर्यंत जगामध्ये ही खूप मोठी स्टेटमेंट आहे, खूप मोठी स्टेटमेंट आहे. आणि हे माझ्या मी अनुभवातून सांगतोय, मी हे एक्सपिरियन्स केलंय म्हणून सांगतोय. आजपर्यंत जगामध्ये एवढे धुरंधर झालेत मार्केटमध्ये, कुणीही सांगितलेलं नाहीये किंवा कुणीही अजून बघा लक बाय चान्स कधीतरी त्यांचं एक वेळ सांगितलेलं बरोबर येऊ शकतं. पण कुणीही सांगितलेलं नाहीये की मार्केटमध्ये तुम्ही इथे एंट्री केल्यानंतर इथेच तुम्ही इथपर्यंतच मार्केट येईल. का सांगितलेलं नाहीये? याचं उत्तर तुम्हाला मिळेल या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये मी सांगितले ट्रेडिंग इज ऑल अबाउट प्रोबॅबिलिटीज गेम. कुणी काय म्हणेल,
जा सकता है, हो सकता है, जाऊ शकतं, होऊ शकतं, येऊ शकतं. इकडे न्यूज आहे, इकडे बुलिश एंगल्फिंग बनली, इकडे मोरोबाजू कॅन्डल बनली, इकडे चार्ट पॅटर्न त्याचा क्रिएट झाला, इकडे सपोर्ट दिसतो, इकडे डिमांड झोन दिसते, इकडे सप्लाय झोन दिसते. एक्स वाय झेड बरेच कारण सांगतील, पण 100% कुणीच सांगणार नाही. परत एकदा सांगतो, एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. पाहिजे तर हे तुम्ही ट्रेडमार्क करून ठेवा, कुठेतरी नोटबुकमध्ये लिहून ठेवा. ट्रेडिंग इज ऑल अबाउट प्रोबॅबिलिटीज. दॅट्स इट. याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला मला नाही वाटत दुसरं काही सांगायला पाहिजे. त्याच्यामुळे जर तुम्हाला कोणी म्हणत असेल ना, की 10 रुपयाला एखादी वस्तू घे आणि 100 रुपये टार्गेट ठेव, त्याला फक्त तुम्ही एवढंच म्हणा, हे तू स्वतः करून दाखव आधी. कुणीही करू शकत नाही. बघा मी काय म्हणतो, कुणीही 1% कुणी असेल ना, 1% जरी कुणी असेल ना, त्याने फक्त एका महिन्यातून 1 दिवस केलं असेल. काय म्हणतोय मी परत सांगतो तुम्हाला. समजा मी तुम्हाला सांगितलंय, की मार्केट इथे आहे आणि इथे जाईलच. ओके. मी काय म्हणतोय, जाईलच आणि इथे जाईपर्यंत मी वेट करणार आणि इथूनच मी बुक करणार. हे फक्त त्याचं एकदा दोनदा होऊ शकते, ते पण लक बाय चान्स. कारण की मार्केटमध्ये 100% कुणीही सांगू शकत नाही. मार्केट हा पूर्णपणे प्रोबॅबिलिटीवरती चालतं. ट्रेडिंग ही पूर्णपणे प्रोबॅबिलिटीचाच हा एक गेम आहे. त्याच्यामुळे जर कुणाच्या बाबतीत झालं तर एकदा दोनदा होऊ शकतं. बट ॲज अ कन्फर्मेशन 100% म्हणून कुणीही अशा प्रकारे मार्केटमध्ये काम करत नाही किंवा हे होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं ना, की तुम्ही इथे एंट्री करताय, इथे तुमचा स्टॉप लॉस ठेवलाय, तर तुमचं टार्गेट इथेच असलं पाहिजे. असं जरी तुम्ही आता ठरवलं, तरी सुद्धा मित्रांनो, जेव्हा तुम्ही रिअल मार्केटमध्ये, रिअल मनीने जेव्हा ट्रेडमध्ये एंटर होता ना, तेव्हा इथपर्यंत तुम्ही वेट करेपर्यंत तुमचा बीपी हाय होतो. तुमचा श्वास जे आपण घेतो ना श्वास, त्या श्वास घेण्यामध्ये सुद्धा आपलं कमी जास्त स्पीड होतो. आपलं ब्लड प्रेशर वाढतं. आपल्याला दुसरं काही कळत नाही. आपण जेवण विसरतो. आपण भूक, तहान विसरतो. हे सगळं होतं लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा. हे तेव्हा का होतं माहिती कारण की आपल्याला वाटतं की मार्केट इथपर्यंत जाईल. पण इथपर्यंत जाताना मार्केट असा प्रवास करतं. समजते? कधी खाली येतं, कधी वर जाते, कधी खाली येतं, वर जाते. म्हणून आता याच्यावरती ऑप्शन म्हणून आपण काय केलं, जर तुम्ही इकडे मार्केटमध्ये एंट्री करताय, हा तुमचा स्टॉप लॉस आहे. समजा हा स्टॉप लॉस आहे तुमचा ₹2 तर तुम्ही फक्त ₹2 वेट करा. काय म्हटलं मी परत सांगतोय. जर तुम्ही ठरवलंय की मार्केटमध्ये इथे एंट्री केल्यानंतर ₹2 तुम्ही मार्केटला लॉस देण्याची तुमची तयारी आहे, तर तुम्ही ही तयारी ठेवा की मी ₹2 प्रॉफिट घेण्यासाठी तयार आहे. आता हे तुम्ही इगोवरती घ्या. तुम्ही कॉन्फिडन्समध्ये घ्या, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये घ्या, तुमच्या मित्राचं ऐकून घ्या, काहीही करा, मला माहीत नाही. मी काय म्हणतो परत सांगतोय, मार्केटमध्ये इगो हा प्रकार अस्तित्वात नाहीये, मुळात नसला पाहिजे. पण या केसमध्ये तुमच्याकडे इगो असला तर उत्तम. परत एकदा मी सांगतो, या केसमध्ये तुमच्याकडे जर इगो असेल ना, की नाही, नाही, मी मार्केटला ₹2 देणार आहे, तर ₹2 घेणार आहे. बघा तुम्ही मेल आहात, फिमेल आहात, डझंट मॅटर. असं नाही की कॉन्फिडन्स कमी वगैरे नाही. सगळ्यांसाठी हा एकच रूल आहे. तुम्ही जर मार्केटला ₹2 देताय, तर मी ₹2 घेणार त्याशिवाय बाहेर पडणार नाही. हा इगो जरी तुमच्याकडे असेल, कॉन्फिडन्स असेल, ओव्हर कॉन्फिडन्स असेल, जे काही असेल ते. आता इथे अजून एक गोष्ट फोकस करण्यासारखी आहे, ती म्हणजे ₹2 मी जर इकडे लॉस द्यायला तयार आहे. ₹2 मी प्रॉफिट घ्यायलाही इकडे तयार आहे किंवा मी तसं ठरवलंच आहे. बरोबर? पण मग ₹2 घ्यायला जर मी तयार आहे, तर मार्केट इथे आल्यानंतर मला बाहेर पडावं लागेल. मग जेव्हा एवढी मोठी मूव्हमेंट होते, तेव्हा हे पण तर पैसेच आहेत. तर मग एवढी मोठी मूव्हमेंट होते, तर ही मूव्हमेंट मी कधी कॅप्चर करणार? मला ₹2 चे ₹4 नाही कमवू शकत का? ₹10 नाही कमवू शकत का? तर कमवू शकतो. आता इथे एक महत्त्वाचा फॅक्टर येतो, तो येतो ट्रेलिंग स्टॉप लॉस. आता ट्रेलिंग स्टॉप लॉस काय ते आपण समजून घेऊया. समजा तुमची इथे एंट्री झाली. इथे तुम्ही एंट्री बाय केली आहे, बरोबर? इथे तुमचा स्टॉप लॉस ठेवला होता. आता इथे तुमचा स्टॉप लॉस ₹2 होता. ₹2 तुम्ही प्रॉफिट करणार आहात, बरोबर? याला म्हणतात 1:1. खरं तर या टेक्निकल गोष्टीकडे आपण नको जायला. आपण तुम्हाला जे ज्या भाषेत समजेल ना, त्या भाषेतच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ₹2 तुम्ही लॉस द्यायला तयार झालात. ₹2 तुम्ही इगोवरती येऊन घेणार आहात. कॉन्फिडेंटली घेणार आहात. तुमच्याकडे ओव्हर कॉन्फिडन्स आहे. जे काय असेल ते तुम्ही ₹2 घेणार आहात, बरोबर? सो आता ₹2 घ्यायला मार्केट तुम्हाला ₹2 देतंय. मार्केट इथपर्यंत आलं. आता इथे तुम्ही काय करू शकता? बघा सुरुवातीला मी म्हणेन 1 वीक, 1 हप्ता कमीत कमी तुम्ही हीच कन्सेप्ट फॉलो करायची. जास्त करायची गरज नाही. बघा मार्केट हे वर्षानुवर्ष राहणार नाही. तुम्हाला तुमची स्टेप आहे ना, ती हळू पुढे न्यायची. ती मोठी उडी नका घेऊ. त्याने प्रॉब्लेम होईल. कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टीचं नॉलेज नाहीये अजून. तुमच्याकडे कॉन्फिडन्स नाहीये. मी जरी इकडे म्हणतोय, पण हे एवढं पण ईझी नाहीये. थोडंफार तुम्हाला इकडे ना, हे सगळं करताना सुद्धा, फॉलो करताना सुद्धा बऱ्याचशा तुमच्या मिस्टेक होऊ शकतात. म्हणून मी म्हटलं ना,
0.01 ची लॉट साईज आणि 1:1 चा टार्गेट. म्हणजे काय, 2 रुपये तुम्ही इकडे लॉस देताय, 2 रुपये प्रॉफिट घेताय, तुम्ही एक वीक हे करूनच बाहेर पडा. ऍज अ करिअर म्हणून मी ट्रेडिंग हा प्लॅटफॉर्म तुम्हाला मी शेअर करतोय किंवा ट्रेडिंग बद्दल मी तुम्हाला गायडन्स देतोय. म्हणून मी तुम्हाला पुढचं सांगतोय एका वीक नंतर काय करायचंय. समजा तुम्ही इकडे एंट्री केली, आता इथे बघा ब्रेक इव्हन आणि ट्रेडिंग स्टॉप लॉस आपण समजून घेतोय. इथे एंट्री केली तुमची आणि इथे तुम्ही स्टॉप लॉस ठेवलाय. समजा 2 रुपये तुमचा स्टॉप लॉस आहे. स्टॉप लॉस म्हणजे काय, परत एकदा सांगतोय, मार्केटमध्ये इथे एंट्री केल्यानंतर परत मार्केट खाली आलं, कारण मी बाईंग साईडला एंट्री केली. माझं असं म्हणणं होतं की मार्केट इथून वरती जाईल, कारण मला बाय साईडचा सिग्नल मिळालाय. पण मार्केट इथून खाली आलं तर मी इथून बाहेर पडेन या लेवलला. ओके, म्हणजे तुम्ही चार्ट वरती लावा किंवा तुम्ही मॅन्युअली एक्झिट करू शकता. याच्यामध्ये जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल मला नक्की मेसेज करा व्हॉट्सअपला. ओके, आता आपण ट्रेडिंग स्टॉप लॉस समजून घेऊया, त्याच्या आधी ब्रेक इव्हन समजून घ्या. इथे समजा तुमची एंट्री केली, इथे तुम्ही 2 रुपये लॉस द्यायला तयार आहात, 2 रुपये प्रॉफिट तुम्ही घ्यायला तयार आहात. जेव्हा मार्केट इथे एंट्री केल्यानंतर मार्केट इथे आलं, तुम्हाला 2 रुपये प्रॉफिट दिसायला लागला, तर तुम्ही काय करू शकता. हे पुढच्या वीक मध्ये सांगताय मी. एक वीक तुम्ही 1:1 2 रुपये घेऊनच बाहेर पडलात, त्याच्या पुढच्या वीक मध्ये काय करू शकता. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की मार्केटमध्ये कशा प्रकारे आपला सेटअप वर्क करतोय. एंट्री घेतल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे मुवमेंट पाहायला मिळते. सो तुम्ही इथे काय करू शकता, 2 रुपये जर तुम्ही लॉस द्यायला तयार होतात ना, आता तुम्ही असं म्हणू शकता की मी इकडे मार्केटला लॉस देणार नाहीये, फक्त मार्केटमधून पैसे घेण्याचा प्रयत्न करेल, मी 0 लॉस देणार आहे. मग काय करू शकतो मी, हा जो स्टॉप लॉस आहे हा तुम्ही इथे आणून ठेवू शकता. परत सांगतो, हे करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी चार्ट वरती अप्लाय करायची गरज नाही. तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये चार्ट समोर बसलाय, तुम्ही बघताय किंवा मोबाईलमध्ये ऍपमध्ये बघताय, तुम्हाला वाटतंय मार्केट इथे आलं, इथून तुम्ही बाहेर पडू शकता डायरेक्टली. मी फक्त सांगताना सांगतोय का जेव्हा मार्केट 2 रुपये लॉस देत होता, म्हणजे तुमचा स्टॉप लॉस इथे होता, पण मार्केटने तुम्हाला काय केलं, 2 रुपये प्रॉफिट दिलाय. आता मार्केट इकडे तुम्हाला दिसतंय की 2 रुपये प्रॉफिट मध्ये तुमचा ट्रेंड आहे. तेव्हा तुम्ही काय करू शकता, हा जो स्टॉप लॉस आहे हा तुम्ही इथून इथे शिफ्ट करू शकता. यालाच म्हणतात मित्रांनो ब्रेक इव्हन. म्हणजे काय, तुमचा आता या ट्रेडमध्ये लॉस होणार नाही. मार्केट जरी इथून खाली आलं तरी फक्त तुम्हाला जे 2 रुपये प्रॉफिट दिसत होतं तेच आता तुमचं काय होईल, मायनस होईल. मायनस होईल ना, तुमच्या कॅपिटल मधून पैसे जाणार नाहीत, कारण की तुम्ही इकडे तुमचा स्टॉप लॉस ब्रेक इव्हन आणून ठेवलाय. जिकडे तुमची एंट्री झाली होती तिथेच तुमचा स्टॉप लॉस आहे. ओके, आता राहिला प्रश्न, मार्केट आता खाली पण नाही आलं, अजून वरती झाले. म्हणजे 2 रुपयाचा जे प्रॉफिट आहे ते मला आता 4 रुपये दिसायला लागलं. आता काय करायचं, आणि माझा स्टॉप लॉस तर मी ब्रेक इव्हन आणलाय, पण मला प्रॉफिट 4 रुपये दिसतंय. माझा मी 4 रुपये बुक करू का. बघा, तुम्हाला जर वाटतं 4 रुपये खूप आहेत, तुम्ही बुक करू शकता. बट तुम्हाला जर वाटतंय, समजा आता एक केस घेतो मी इकडे, इथेच घेऊया किंवा लाईव्ह आता सध्या चालू आहे का, इथे लाईव्ह इथे. आता समजा इकडे मी सेल साईडला एंट्री केली, बरोबर. इथे मी स्टॉप लॉस माझा इथे ठेवला होता, जो की 2 रुपये होता. आता मार्केट इथे खाली आलंय, आता मला 4 रुपये माझा प्रॉफिट दिसतोय. आता करायचं काय अशा वेळी, अशा वेळी तुम्ही ट्रेनिंग स्टॉप लॉस यूज करू शकता. ट्रेनिंग स्टॉप लॉस म्हणजे काय, तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक कॅन्डल चहायला तुमचा स्टॉप लॉस आणून ठेवायचा. हे का म्हणतोय मी, आपल्या ज्या कॅन्डल आहेत ना, या आपण नॉर्मल कॅन्डल यूज नाही करत आहे. या कॅन्डलचा यूज करतोय आपण, या हायकेनेशी कॅन्डल यूज करतोय. या कॅन्डल मध्ये असं होतं की प्रिव्हियस कॅन्डलचा हाय लो ओपन क्लोज हे सगळं कॅल्क्युलेट करून नेक्स्ट कॅन्डल ओपन होते. म्हणून तुम्ही या सेटअप वरती काम करताना ट्रेडिंग स्टॉप लॉसचा जर यूज करायला तुम्ही शिकलात, तर मित्रांनो तुमचं महिन्याभराचं जे इन्कम आहे सध्या जे तुम्ही करताय ते तुम्ही एका दिवसामध्ये सुद्धा करू शकता. हे मी तुम्हाला स्वप्न दाखवत नाहीये, उगाच मी फुगा फुगून किंवा म्हणजे म्हणतात ना एक तुमचे ड्रीम्स वगैरे, असं काही प्रकार नाही. मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये चार्टवरती तुम्हाला एक्झाम्पल नुसार समजावून सांगतोय. तुम्हाला ट्रेनिंग स्टॉप लॉस जर एकदा कळलं की तुम्ही इकडे डेफिनेटली कन्सिस्टन्सी पैसे कमवू शकता. कसं ते बघा, तुमची एकदा एंट्री झाली, हा तुमचा स्टॉप लॉस आहे. इथून मार्केटमध्ये मार्केट समजा रिव्हर्स गेलं, तुमचा लॉस किती होणार आहे, फक्त 2 रुपये. पण मार्केटने समजा तुम्हाला परत खाली आलं, मार्केटने 4 रुपये प्रॉफिट दिला, तुम्ही काय करू शकता, तुमचा 2 रुपयाचा जो लॉस, तो स्टॉप लॉस तुम्ही दिला होता, तो तुम्ही ब्रेक येऊन आणा. मार्केट परत 6 रुपये प्रॉफिट वरती आलं, जे की इकडे आले. तुम्ही तुमचे जे 2 रुपये जो तुमचा ब्रेक येऊनला जो स्टॉप लॉस होता तो तुम्ही प्रॉफिट 2 रुपयावरती आणून ठेवा. म्हणजे प्रत्येक कॅन्डलच्या हायला तुमचा काय होणार आहे, स्टॉप लॉस ट्रेल होणार आहे. आता तुम्ही म्हणाले प्रत्येक वेळी मी चार्टवरती अप्लाय करायचं का, गरज नाही. तुम्ही फक्त चार्ट बघत राहायचंय. तुम्हाला दिसते आता ही कॅन्डल आहे, बरोबर. या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला, या कॅन्डलने केलाय, तुम्ही बाहेर पडा. सिंपल आहे. मी म्हणत नाही इथपर्यंत वेट करा. प्रत्येक कॅन्डलच्या हायला तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करू शकता. कधी, जेव्हा तुम्ही सेल साईडची पोझिशन घेतली असेल तेव्हा. आणि प्रत्येक कॅन्डलच्या लोला तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करू शकता. कधी, जेव्हा तुम्ही बाईंग साईडला पोझिशन घेतली असेल तेव्हा.
जेव्हा तुम्ही हिरव्या कॅन्डलवरती एंट्री केली असेल तेव्हा त्या कॅन्डलचा लो तुमचा स्टॉप लॉस असेल. जेव्हा तुम्ही लाल कॅन्डलला एंट्री केली असेल तेव्हा त्या कॅन्डलचा हाय तुमचा स्टॉप लॉस असेल. हे झालं एकदम सोप्या भाषेत. आता लाईव्ह मार्केटमध्ये मी ट्रेड घेऊन तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्हाला अजून थोडं डीप मध्ये समजेल. समजा इकडे सेटअप वरती आता बघा इकडला ट्रेंड मिळाला इकडे बाईंग साईडचा, ठीक आहे, इथे मिळालाय. आता ही लेवल किती आहे? 62,500, 62,500. ओके, या लेवलला मला एंट्री घ्यायची. समजा मार्केट इथे सुरू आहे, मी काय करणार, सरळ इकडे येणार, बीटीसी आहे का बघणार, बीटीसी आहे, मी इकडे काय करणार, बाईंग वरती क्लिक करणार. लॉट साईज बघा इकडे दिले, लॉट दिली. लॉट मध्ये काय करणार, 0.01 वाढवायचे, इथून वाढवायचे, पण मी अजिबात वाढवायला तुम्हाला सांगणार नाही. अजून बघा इकडे डेमोच अकाउंट मध्ये मी ट्रेडिंग करतोय तरी सुद्धा म्हणतोय लॉट साईज वाढवायची नाही, 0.01 ठेवायचे लॉट. आणि बाईंग वरती क्लिक केलं मी. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, प्लेस ऑर्डर, प्लेस ऑर्डर वरती क्लिक करायचं. तुमचं डिरेक्टली काय होईल, मार्केटमध्ये तुमची ऑर्डर लागेल. ओके, बघा तुमची ऑर्डर लागली, अशा रीतीने तुमची ऑर्डर लागली. आता काय होईल, तुम्हाला इकडे प्रॉफिट आणि लॉस दिसायला सुरुवात होईल. ओके, आता जसं जसं मार्केट वरती वरती जाईल ना, तसं तसं मी काय करणार, मी मी आता इथून शिफ्ट होणार डायरेक्टली इकडे. इथे मी काही बघणार नाही. बघा ही स्क्रीन जेवढा वेळ तुम्ही बघणार ना, तेवढा वेळ तुम्ही तुमचे रूल्स ब्रेक करणार, रूल्स ड्रॉप करणार. तुमचं पीएनएल तुम्ही बघून, तुम्ही फ्लक्च्युएट पीएनएल कधी बघायची आपली तयारी नसते, मानसिकता नसते. फॉर एक्झाम्पल, हे जे पैसे आहेत ना, हे आपल्या खिशातले, आपल्या हक्काचे, कष्टाचे पैसे आहेत, जे पैसे आपल्याला स्क्रीनवरती दिसतात, बरोबर. आता एवढे पैसे आपले स्वतःचे इतक्या जास्त प्रमाणात उलाढाल होताना याच्या आधी आपण कधीतरी पाहिलेत का? कधीच बघितले नाही. आपण अजिबातच अशा प्रकारे आपल्या पैशाची झालेली उलाढाल बघण्याची आपली स्थितीच नाही. आपण त्या मानसिकतेतच नाही आहोत. ओके, आपण सर्वसामान्य कॅटेगरीतून येणारी लोक आहोत. त्याच्यामुळे आपल्याच पैशाची झालेली उधळण किंवा झालेली उलाढाल आपण इतक्या, म्हणजे आपल्याला आपल्या माइंडसेटला किंवा आपल्याला बघायची आपली तयारी नसते, आपली सवय नसते, आपली मानसिकता नसते, इव्हन आपली हिंमत सुद्धा होत नाही. बघा मी प्रॉफिट मध्ये पण आलोय. आता मला तसं प्रॉफिट येते मी बाहेर पडेल, मी जसं लॉस मध्ये मी अरे माझा लॉस होतोय मी थांबणार. म्हणून ही स्क्रीन तुम्हाला अवॉइड करायची आहे. तुम्हाला परत कुठे यायचंय, आपल्या चार्टवरती. आता चार्टवरती तुम्हाला काय दिसतंय, बघा ही स्क्रीन इथेच आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काम करताय तर ऍप बाजूला ठेवायची, ट्रेडिंग वरती यायचंय परत. आता तुम्हाला इथे दिसतंय की जोपर्यंत मार्केटमध्ये मार्केट इथे येत नाही तोपर्यंत तुम्हाला इथे येऊन तुमचा ट्रेड एक्झिट करायचा नाही. हे प्रॉफिट लॉस होत राहील, हे याचं काम आहे. ज्याच्यासाठी आपण ब्रोकरला ब्रोकर चार्ज देतो, ज्याला आपण स्प्रेड वगैरे म्हणतो, जे की खरं तर तुम्हाला इथे सगळं दिसतं. याच्यावरती मला जास्त बोलायची गरज नाही. इकडे बघा, इकडे सगळं दिसतं तुम्हाला, किती चार्जेस वगैरे लागणार आहे ते, किंवा ट्रेड एक्झिट झाल्यावरती तुम्हाला दिसतं. तुमच्या मेलवरती पण याची सॉफ्ट कॉपी मिळते, पीडीएफ कॉपी मिळते. ओके, आता बघा इथे किती झालंय, $45.45 माझा प्रॉफिट इकडे दिसतोय. आता इकडे यायचं परत. जोपर्यंत माझा आता इथे एकच फंड आहे, जोपर्यंत मार्केट इथून बाहेर खाली येत नाही ना, इथे या लेवलला, तोपर्यंत मी या स्क्रीनवर येऊन हा ट्रेड एक्झिट करणार नाही. किंवा जोपर्यंत मार्केट मला 1:1, म्हणजे आता मी इथे येतो, लॉंग पोझिशन घेतो. आता इथे बघा, हा माझा जर स्टॉप लॉस आहे, ही समजा माझी 1:1 पोझिशन आहे. तर जोपर्यंत मार्केट इथे येत नाही, या कॅन्डल, आता हे दिसणार नाही तुम्हाला म्हणून मी थोडंसं हे सगळं डिलेटच करतोय. ओके, जोपर्यंत माझा जो लॉस आहे ₹2, ₹2 जो माझा लॉस आहे, मी इकडे द्यायला तयार झालो होतो, जोपर्यंत मला ₹2 मार्केट प्रॉफिट दिसत नाही, म्हणजे 1:1 माझं हिट होत नाही, तोपर्यंत मी या स्क्रीनवर येऊन हे एक्झिट करणार नाही. हे असं चालूच राहील. बघा, मग हे कधी कधी तुमचा ट्रेड 10 मिनिटं चालेल, 20 मिनिटं चालेल, कधी कधी 2 तास सुद्धा चालेल. हे सगळं मित्रांनो तुमच्या एंट्री एक्झिट, तुमच्या पेशन्स लेवल, तुम्ही कशा प्रकारे लाईव्ह मार्केटमध्ये तुमचा ट्रेड सुरू असताना विचार करताय, तुमचा माइंडसेट काय, तुमची सायकोलॉजी काय, हे की आपण याच फॉरेक्स ट्रेडिंग सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, सायकोलॉजी आणि माइंडसेट. ओके, तो आता इथे काय करायचंय, जोपर्यंत माझा ₹2 प्रॉफिट दिसत नाही तोपर्यंत मी इथे येऊन बाहेर पडणार नाही. एकदा का मला ₹2 प्रॉफिट इथे दिसायला लागलं की मी इथे येऊन काय करणार, सरळ इथून हे क्लिक करणार आणि बाहेर पडणार. ओके, आता समजा हे झालं पहिल्या वीक. दुसऱ्या वीक मध्ये काय करणार, मी मला स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे. मी काय करणार, समजा ₹2 प्रॉफिट दिसते, मी हे जे ₹2 आहे ना, हे इथे आणून ठेवणार. म्हणजे काय, मला इकडे 0.0 माझा जे आता प्रॉफिट $1.33 $1.33 दिसतंय, जे मला इकडे 0.0 दिसेल किंवा माझा थोडक्यात लॉस प्रॉफिट इथे दिसेल, म्हणजे त्याला ब्रेक घेऊन आपण म्हणतो. जसं माझं पोझिशन परत इथे आली ना, माझी पोझिशन इकडे 0 वरती आहे, मी इथून एक्झिट करणार. ओके, किंवा इथे त्यांना माझे ₹4 ₹8 दिसायला लागले, मी काय करणार, प्रत्येक कॅन्डलचा लो माझा स्टॉप लॉस मी ट्रेल करत जाणार. मग मला जसं दिसेल की एखाद्या प्रिव्हियस कॅन्डलचा लो ब्रेक केलाय, लगेच मी इथे येऊन ही पोझिशन अशा प्रकारे एक्झिट करणं. इथे बघा क्लोज पोझिशन, इथे क्लोज पोझिशन केलं, मी एक्झिट केलं.
क्लिअर कट माझा जो काही प्रॉफिट आहे इथे वाढून तुम्हाला दिसतोय. ओके. सो अशा प्रकारे मित्रांनो मार्केटमध्ये तुम्ही आपल्या एकाच सेटअपला फॉलो करून मार्केटमधून कन्सिस्टन्सी प्रॉफिट करू शकता. फक्त तुम्हाला तुमचे रूल्स ब्रेक करायचे नाहीयेत. अशा प्रकारे लाईव्ह ट्रेडिंग जे की मी सांगितलं याच्यामध्ये मी तुमचा स्टॉप लॉस कव्हर केलाय, तुमचा ट्रेडिंग स्टॉप लॉस कव्हर केलाय, तुमची एंट्री एक्झिट कव्हर केली, तुमचा रिस्क रिवॉर्ड कव्हर केलाय, तुमचा ब्रेक इव्हन कव्हर केलाय. ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी मी कव्हर केल्या. तरी सुद्धा काही तुम्हाला डाऊट्स आहेत. कारण बघा, जसं तुम्ही आता मार्केटमध्ये नवीन आहात, तसं एक वेळ मी सुद्धा मार्केटमध्ये नवीन होतो. समोर काय चाललंय स्क्रीनवरती, काय चाललंय, कशा प्रकारे मार्केटमध्ये मुव्हमेंट होते, काय सुरू आहे नक्की, हे थोडंसं कळायला किंवा आपल्या माइंडसेटला या गोष्टीची सवय नसल्यामुळे ना, आपण कन्फ्यूज होतो. असंच तुम्ही सुद्धा कन्फ्यूज असणार, तर नक्की मला खाली दिलेल्या WhatsAppला मेसेज करून अगदी तुमचा भाऊ, तुमचा मित्र, तुमचा मुलगा म्हणून तुम्ही मला विचारू शकता. मी त्याच्यावरती नक्कीच तुम्हाला सोल्युशन देईन. आय होप मित्रांनो, या फोरेक्स ट्रेडिंग सीरीजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये कशाप्रकारे एका सेटअपला फॉलो करून ट्रेडिंग केली जाऊ शकते, कशाप्रकारे आपण मार्केटमधून पैसे कमवू शकतो, साइड बाय साइड फोरेक्स मार्केट हा इन्कमचा सोर्स आपला कशाप्रकारे बनू शकतो, हे सगळं तुमचं या व्हिडिओमध्ये कव्हर झालं असेल. तरी सुद्धा परत एकदा मी रिक्वेस्ट करतो, काही डाऊट्स असतील तुम्ही मला WhatsAppला विचारू शकता. आय होप मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप न करता इथपर्यंत पाहिलाय, जेणेकरून तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. व्हिडिओ कळला नसेल परत एकदा बघा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही दोनदा बघा, तीनदा बघा, जोपर्यंत तुम्हाला या गोष्टीची सवय होत नाही तोपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्या ट्रेडिंग कम्युनिटीमध्ये फॉरेक्स मार्केट बद्दल, आपल्या सेटअप बद्दल चर्चा होईल आणि तुम्हाला एक त्याच्यातून पॉझिटिव्ह माइंडसेट तुमचा बिल्ड होईल, तुम्हाला एक मोटिवेशन मिळेल. अजून एकदा सांगतोय, कुठल्याही प्रकारे मार्केटमध्ये रूल्स ब्रेक करून येणारा पैसा तुम्हाला जर वाटत असेल जो तुमचा प्रॉफिट आहे, तर तो तुमचा प्रॉफिट नसून तुमच्यासाठी मार्केटने रचलेलं एक जाळं असतं. ही एक माझी लाईव्ह पाहिजे तर तुमच्या स्क्रीनवर तुम्ही जिथे कुठे ट्रेडिंग करताय ट्रेडिंग डेस्कवरती तुमच्या वॉलपेपरला लिहून ठेवा. मार्केटमध्ये रूल्स ब्रेक करून मिळवलेला पैसा हा तुमचा खिशामध्ये आलेला पैसा नसून, तुमचा प्रॉफिट नसून, मार्केटने तुमच्यासाठी एक विणलेलं जाळं होतं, तुमच्यासाठी टाकलेलं जाळं होतं. त्या जाळ्यामध्ये बरेचसे जण मार्केटमध्ये अडकून बरेच वेळेला लॉस करतात आणि हे मी स्वतः सुद्धा अनुभवलंय आणि माझ्या मित्रांकडून किंवा बऱ्याच लोकांकडून मी या सगळ्या स्टोऱ्या ऐकल्यात. माझी पुन्हा पुन्हा तुम्हाला हीच रिक्वेस्ट राहील, मार्केटमधून जर पैसे कमवायचे आहेत तर त्या पैसे कमवण्याच्या बाजूलाच तुमचे रूल्स फॉलो करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही रूल्स फॉलो करत नाही, तुमचं रिस्क मॅनेजमेंट, तुमचं मनी मॅनेजमेंट, तुमची लॉट साईज, तुमचा स्टॉप लॉस, तुमचं टार्गेट, तुमचं पेशन्स लेवल, तुमची प्रोबॅबिलिटी थिंकिंग यावरती जोपर्यंत तुमचं कॉन्फिडेंटली तुम्ही विचार करत नाही, तोपर्यंत मित्रांनो मार्केटमधून सक्सेसफुल होणं, मार्केटमधून पैसे कमवणं हे टेम्पररी राहणार आहे. तुम्हाला जर ट्रेडिंगमध्ये ॲज अ करिअर म्हणून काम करायचं आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे ना कुठे याच्यावरती विचार करायचा आहे. अजून डीपमध्ये हे सगळं सायकोलॉजीचा खरं तर भाग आहे. अजून डीपमध्ये मित्रांनो या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये, शेवटच्या व्हिडिओमध्ये, तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ट्रेडिंग सायकोलॉजी आणि ट्रेडिंग सायकोलॉजीमध्ये डेव्हलप असलेला माइंडसेट किंवा कशाप्रकारे आपण ट्रेडिंग सायकोलॉजीमध्ये माइंडसेट डेव्हलप करू शकतो यावरती बोलणार आहोत. त्याच्यामुळे या सिरीजचा पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. या व्हिडिओमध्ये काही कन्फ्युजन असेल डेफिनेटली मला WhatsAppला मेसेज करा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. मला जितक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचं होतं तितक्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला नक्कीच सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं परत एकदा मनापासून धन्यवाद. तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा.